भस्म उटी रुंडमाळा भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगन निहित पानी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत शंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंगा करू व्रत मन मन पांडुरंगा करू व्रत पांडुरंगा करू व्रत मन मन प्रथम मन प्रथम मन प्रथम मन पांडुरंगा करू व्रत मन हे दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या प्रपादाने करते विस्तारू त्यांच्या प्रपादाने करते विस्तारू त्यांच्या प्रपादाने करते विस्तार त्यांच्या प्रपादाने करते विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या गुरुदाने कथेचा विस्तार बाबाचे गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सगळे विद्येंचे अधिकरण ती जीवन ऋषी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्रम खलानी शबादापनोदार दक्षम समाधि स्तमृतिम भजे ज्ञानदेवम नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी लाली मेरे लाल की जित देखो उतलाल देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती ये तो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा हे चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा साधकांचा माय बाप दरुशनी हरे ताप बोला सर्वाचा बाप दर्शन हरी ताप साधकांचा माय बाप दरुशनी हरे ताप साधकांचा बाप दर्शन हरी ताप सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा भस्म उटी रुंडमाळा भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर थोडा आवाज द्या आणि बेस द्या निधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या भगवंताच्या दरबारामध्ये आज आपण या ठिकाणी विराजमान झालेलो आहोत उमापती महादेवाला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग एक महान भगवत भक्त संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा अतिपरिचयाचा सुंदरसा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल अभंग अत्यंत महत्वाचा आहे आणि या अभंगाचं वैशिष्ट्य की आजचा अभंग बऱ्यापैकी लोकांचा पाठ आहे भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर आवाज थोडा मोकळा करा दादा आवाज थोडा मोकळा करा इको कमी करा हॅलो सुंदर असा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसाह पर्याय द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्र आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य अनुषंगानं कारण कुठलंही कार्य म्हटलं की रविभाऊ त्या कार्याकरता कारण लागतं काय लागतं बोलत चला तुम्ही काय लागतं कारण लागतं कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं कोणी जर येऊन म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे म्हणे विनाकारण आहे होतंय का विनाकारण कीर्तन होत बोलत चला तुम्ही पटपट विनाकारण कीर्तन होत नाही खरं सांगू विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू माई बाप विनाकारणच कीर्तन होत आहे फक्त हा विना वेगळा तो विना वेगळा तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळत आहे तुम्हाला कारण बघा बऱ्यापैकी तुम्ही पुढं बसलेले आहात पण बरीचशी मंडळी असून मागच बसलेली आहे सांगू लहान तोंडी मोठा घास घेतो माणसानं कीर्तन भजन परमार्थ म्हटला की पुढे येऊन बसलं पाहिजे आणि प्रपंचातल्या गोष्टी संसारिक काही गोष्टी असल्यात तर त्याच्याकरता मागं सारून बसलं पाहिजे परमार्थामध्ये पुढे या काय गरज आहे परमार्थामध्ये पुढे येण्याची गरज ही आहे तुम्ही जेवढे देवाच्या जवळ येणार तेवढं तुम्ही देवाच्या रेंजमध्ये येणार आणि जेवढं देवाच्या रेंजमध्ये येणार तेवढं कधी आपली रेंज संपणार म्हणजे आवाज ब्रेक होणार नाही आपली भक्ती ब्रेक होणार म्हणून देवाच्या रेंजमध्ये येण्याचा प्रयत्न करा आयडिया एअरटेल जिओच्या रेंजमध्ये येण्यापेक्षा कोणाच्या रेंजमध्ये आलं पाहिजे बोला ना का जाऊ घरी मी देवाच्या रेंजमध्ये देवाच्या रेंजमध्ये येणं अत्यंत महत्वाचं आहे श्रीमद भागवतामध्ये गोड प्रसंग आलेले आहेत म्हणजे पुढं कीर्तनाला येऊन का बसलं पाहिजे एक मिनिटात सांगून पुढं चालतो श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्मा ज्यावेळेस लीला करायचे तर लीला करत असताना माझ्या यशोदा माईनं यमुना माई पुढे त्या ठिकाणी नवस घातला म्हणली आई जर माझ्या कानानं खोड्या करणं थांबवल्यात तर मी तुला 1000 दिवे लावून अर्पण करल
असं म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा विचार करू लागले, जर आता आपण खोड्या थांबवल्या नाही तर यमुना माईचं अस्तित्व नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान परमात्म्यानं जवळजवळ महिने 2 महिने खोड्या केल्याच नाही. आईला शाश्वती आली की आता काही कृष्ण खोड्या करत नाही. म्हणून आईनं 1000 दिवे बनवलेत, कृष्णाला सोबत घेतलं आणि सोबत घेतल्यानंतर यमुना माईच्या म्हणजे त्या नदीच्या पात्राजवळ आली. नदीच्या पात्राजवळ आल्यानंतर आईनं एक एक दिवा लावा आणि पाण्यात सोडावा. माझा कृष्ण परमात्मा तिथून थोड्या अंतरावर जाऊन पुढं काठावर बसला. आईनं इकडनं दिवा लावावा, पाण्यात सोडावा आणि तिकडनं कृष्ण परमात्म्याने एक एक दिवा घ्यावा आणि किनाऱ्यावर आणावा. हे बघून आईनं कृष्णाला विचारलं, कान्हा अरे करतोस तरी काय? म्हणले, आई तू लावलेले दिवे, पाण्यात सोडलेले दिवे किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय. आईनं स्मित हास्य करत विचारलं, अरे कृष्णा 1 किंवा 2 दिवे नाहीत, 1000 दिवे. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर आणणार आहे का? माझ्या कृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा कृष्ण परमात्मा म्हणतो, आई मी 1000 दिव्याचा ठेका घेतला नाही. आई म्हणले, मग जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही त्याला मी किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करेन. म्हणून याच्या त्याच्या रेंज मध्ये येण्यापेक्षा देवाच्या रेंज मध्ये चला. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीला विठ्ठल 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 विठ्ठल. किम निमित्तानं आज आपण एकत्र आलो सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ या सर्वांच्या अथक परिश्रमानं 1 दिवसाचा चालत असलेला हा भक्ती उत्सव महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी हा भक्ती उत्सव, त्या भक्ती उत्सवातील आजची ही सेवा म्हणजे नैमित्तिक सेवा ज्यांच्या संपर्कातून माझ्या वाटेला आली. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय म्हटला आणि वारकरी संप्रदायातले काही साधक मंडळी म्हटली की काहींची नावं मुखावरच असतात आणि आमचं असं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे परमश्रद्धेय पितृतुल्य श्री हरिभक्त पारायण कोष्टीबाबा यांच्या संपर्कातून, कारण इथं एवढी दिग्गज मंडळी आहेत, त्यांचं नाव माझ्या मुखातून घ्यावं एवढी माझी पात्रता. नीतिशास्त्र असं सांगतं मायबाप, जे आपल्यापेक्षा अधिकारानं मोठे आहेत त्यांचं नाव आपल्या मुखातून कधी घेऊ. म्हणून बघा, पंचपदीला आपण जो अभंग गातो त्या अभंगामध्ये सुंदर ते ध्यान, या अभंगामध्ये पूर्ण वर्णन भगवान पांडुरंग परमात्म्याचा आहे, पण नामाचा निर्देश कुठेही दिसत नाही, कारण नीतिशास्त्र आहे. म्हणून गुरुजींच्या संपर्कातून, आमचे रविभाऊ असतील, समस्त कमिटी असेल, यांच्या संपर्कातून ही सेवा आली. येऊन उपस्थित झालो. तुम्हा मायबापाचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, माझी माता माऊली कितीही नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तन उत्सव किती दिवसाचे असले पण जोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला अशी वैष्णवगुंजन टाळकरी लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत. म्हणून यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि म्हणून ज्यांची आज या कीर्तनाकरता प्रार्थनी उपस्थिती आहे, जास्त वेळ परिहारात न घालवता पुढे चालतो. ज्यांची प्रार्थनी उपस्थिती आहे, महाराष्ट्रातलं एक नामवंत नाव श्री हरिभक्त पारायण गुरुजी या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. गायनाला ज्यांची गोड शात आहे, असं म्हणतात, मागच्या मला असं वाटतं सर्वात पहिलं भजन गुरुजींचं मी ऐकलं असेल ते पैठणचं ऐकलेलं आहे, नाही का? म्हणजे नाथबाबांच्या उत्सवामध्ये लोकांचा आनंद उत्सव, लोकांच्या मनाचा उत्सव जर कोणी निर्माण केला असेल तर ते गुरुजी आहेत. म्हणून आज गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना कोटी कोटी धन्यवाद. समस्त गावकरी असतील, माझी ताई असेल, बाबा असतील, दोघंही चोपदार असतील, विनेकरी असतील, पेटीवर अत्यंत महत्त्वाची बाबांची साथ आहे. आणि ज्यांची प्रार्थनी उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे, महाराष्ट्रातलं संगीत क्षेत्रातलं एक वैभव श्री हरिभक्त पारायण तुकाराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. बाबांना बघत बघत आम्ही मोठं झालेलो आहोत. मला गायन येत नाही. मला एकानं विचारलं होतं, बाबा तुमचं संगीताबद्दल काय मत आहे? म्हटलं, संगीतान मी 4थी पर्यंत सोबत होतो, तिथून पुढचं मला माहिती नाही. म्हणजे एवढी प्रगती आपली संगीतात आहे. पण ज्यांचं गायन ऐकून ऐकून आम्ही मोठे झालो. आणि बाबांचे पटशिष्य आमच्या भागात बाबा ओळखतात, गोकुळ महाराज शिंदे म्हणून आबांच्या संगतीत आम्हाला बाबांचं नाव भरपूर वेळा ऐकायला भेटलं. आणि म्हणून साक्षात बाबाही या ठिकाणी उपस्थित. बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता उत्सवच भोलेनाथाचा आहे. देवो के देव महादेव. मग देवो के देव जर महादेव असणार आहे तर महादेवासारखी मंडळी इथे येणार नाही का? म्हणून या सर्वांच्या उपस्थितीत आलेली आजच्या या भक्ती उत्सवाला शोभा. विठ्ठल विठ्ठल सुंदर असं नियोजन आहे. महाशिवरात्रीच्या या पर्व काळावर चालत असलेला हा 1 दिवसाचा भक्ती उत्सव आहे. आणि सेवेकरता घेतलेला अभंग भगवत भक्त संत श्रेष्ठ नरहरी महाराजांचा आहे.
नरहरी महाराज ही सोनार समाजात जन्माला आले. खरं सांगू, आमच्या वारकरी संप्रदायाची व्यापकता एवढी आहे की असा कुठला समाज झाला नाही ज्या समाजामध्ये संत निर्माण झाले नाहीत, संत जन्माला आले नाहीत. असं कुठलं गाव नाही, असं कुठला तालुका नाही, असा कुठला जिल्हा नाही ज्या जिल्ह्यात संत नाहीत किंवा साधू आणि संतांचा स्पर्श त्या भूमीला झालेला नाही. म्हणून कुठंतरी म्हटलं जातं, जर उत्तराखंडमध्ये गेलात तर मोठमोठ्या पाट्या तुम्हाला दिसतात, देवभूमी में आपका हार्दिक स्वागत आहे. जसं उत्तराखंड ही देवभूमी आहे तसं महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी विसरून चालणार नाही. परप्रांतामधून आलेल्या एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला विचारलं, सांगा बरं महाराष्ट्रात काय पिकतंय, महाराष्ट्रात काय पिकतं हे नंतर सांगा, महाराष्ट्रात वैष्णवाचं उभं पीक येतंय पहिलं हे सांगा, कारण ही भूमी महाराष्ट्राची वैष्णवाची. ऐका गड्या, टाळी वाजवायची असेल ना तर पाऊस पडल्यावानी वाजवू नका, जोरदार टाळी वाजवू, कंजूसपणा करायचा नाही. लोक म्हणतात, काही लोक म्हणतात कीर्तनात टाळी वाजवू नाही, पण मग हे प्रमाण आहे ना, कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. मग टाळी वाजवायची असेल तर जोरदार वाढवायची, मोकळ्या मनानं वाजवायची. सद्गुरू ऐका, सद्गुरू विठ्ठल बाबा घोली एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे, इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा. बाबा म्हणायचे, दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे नाना. किती अंतर आहे बोला ना, केवढं अंतर आहे? एवढंच. दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे, पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं, बाकी काही नाही. तुमचं अजून मोठं होईना, तुम्ही महाप्रसाद घ्या गाड्या, एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा, वा. हा, आणि बघा आपण कीर्तनाला बसलेलो आहोत, याची आपल्याला काय पाहिजे, जाणीव पाहिजे. आणि कीर्तन एक असं माध्यम आहे जिथे तुम्हाला सुख आणि समाधान प्राप्त होतं. या 2 तासामध्ये परिवार आठवत नाही, या 2 तासात शेती आठवत नाही, या 2 तासात कुठलाही व्यवहार आठवत नाही, पण या 2 तासात भगवंताची भक्ती आठवल्याशिवाय राहत. मग इथे जर सुख आणि समाधान प्राप्त होतं, कारण काय, कारण ही जागा देवाची आहे. आणि देव म्हणजे आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. भगवान परमात्मा जर कोण असेल तर सर्व सुखाचा सागर आहे, आगर आहे. मग सुखाचा सागर आणि आगर असणारा भगवान परमात्मा आणि त्याची ही जागा आहे. मग हिरडगावकर मला सांगा, कीर्तनाला आल्यानंतर सुख प्राप्त होईल की दुःख प्राप्त होईल? बोला, पटपट बोला, काय प्राप्त होईल? मग इथे जर सुख आणि आनंद भेटत असेल तर आपले चेहरे कसे पाहिजे, टवटवीत पाहिजेत की असं चेहऱ्यावर 12 वाजलेले पाहिजेत? म्हणून फ्रेश बसा. कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनाला बसताना माणसानं फ्रेश बसा, एकदम फ्रेश बसा, चेहरे असे हसरे ठेवा. जो हसता हुआ रहता है भगवान उससे हसता हुआ रखता है. जो हसत राहतो देव त्याला हसत ठेवतो, आणि जो रडत राहतो देव त्याला कायम रडत ठेवतो. मग आता तुम्ही ठरवा, आजपासून आपण हसत राहायचं की फक्त कालांतराने समयानुसार स्वतःला बदलत चला. नाहीतर एखाद्या ठिकाणी अंत्ययात्रेला गेलं तिथं हसायला लागलं तर लोक मारतील धरून आपल्याला. म्हणजे हेही भान आपल्याला, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात, ही आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणून फ्रेश बसा, कारण आपल्याकडं 1 तास शिल्लक आहे. ऐका, पुढच्या 1 तासामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार, माझ्याकडनं अपेक्षाही करू नका, पण पुढच्या 1 तासात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा मुखानं टाळीनं हातानं नामस्मरण करायचं. चालेल ना? चालेल ना? हाऊस म्हणता तुम्ही, टावर खाली रेंज नाही राव. अहो, मुखानं नामस्मरण, हातानं टाळी. म्हणा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. म्हणून सुंदर असा हा योग आहे. आणि या सुवर्ण उत्सवावर चालत असलेला, महापर्वणीवर चालत असलेला हा उत्सव, आणि या उत्सवामध्ये मी बोलत होतो, ही जी महाराष्ट्राची भूमी आहे ही संतांची भूमी. कुठली भूमी आहे? 1 भगवत भक्ताची भूमी आहे, आणि 2 ही देशभक्ताची भूमी आहे. म्हणून बघा, महाराष्ट्राचा विचार करताना एकांगाने आम्हाला विचार करता येतो. महाराष्ट्रातल्या लोकांकरता महाराष्ट्रातली पृथ्वी पृथ्वी नाही, महाराष्ट्रातली पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहेत. महाराष्ट्रातलं पाणी पाणी आमच्याकरता नाथ बाबा आहेत. महाराष्ट्रातला अग्नी अग्नी नाही, अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहेत. महाराष्ट्रातला वारा वारा नाही, वारा आमच्याकरता रामदास स्वामी आहेत. आणि महाराष्ट्रातलं आकाश आकाश आमच्याकरता नाही, आकाश जगद्गुरु तुकोबराय आहे. पुरावा आहे माझ्याकडे, कारण पुरावा असेल तर पुरावा, नाही तर मग बोवा पण पुरावा. आणि म्हणून पुरावा. महाराष्ट्रातली पृथ्वी पृथ्वी नाही, पृथ्वी नामदेव महाराज आहेत. नामामनी आम्ही पायरीचे चिरे. नामदेव महाराज स्वतः म्हणतात, आमच्याकरता पृथ्वी नामदेव महाराज आहेत. चला पुढे. महाराष्ट्रातलं पाणी आमच्याकरता पाणी नाही, पाणी आमच्याकरता नाथ बाबा आहे, कारण नाथ बाबांची समाधी ही जल समाधी आहे. महाराष्ट्रातला अग्नी अग्नी नाही, अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहे. म्हणून बघा, माऊली ज्ञानोबा आहे सेफ झोन मध्ये खेळताना स्वतःकडे अग्नी ठेवून घेतात,
की उद्या पुन्हा कधीतरी आमच्या श्री गुरूंची इच्छा झाली, मांडे खाण्याची इच्छा झाली, तर अग्नी प्रदोग्धक जठराग्नीने प्रदोग्धक करून आपली पाठ लाल बुंद करायची आणि पुन्हा मांडे भाजून द्यायची आणि श्री गुरूंचं समाधान करायचं. याच्याकरता माऊलींनी अग्नी स्वतः करता ठेवून घेतलेला आहे. म्हणून आमच्याकरता अग्नी माऊली ज्ञानोबा आहे. आमच्याकरता वारा नाही, आमच्याकरता वारा रामदास स्वामी आहेत. कारण रामदास स्वामींची समाधी ही वायू समाधी आहे. आणि आमच्याकरता दादा आकाश नाही, तर आमच्याकरता जर आकाश कोण असेल तर जगद्गुरु तुकोबर आहे. तुका शायेवडा तुका आकाश एवढा वडा तुका आकाश अनुरेनु थकड़ा तुका आकाश एवढा तुका आकाश एवढा तुका आकाश एवढा तुका आकाश एवढा. आमच्याकरता आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबर आहेत. म्हणून आता आमच्याकडे परंपरा आहे गुरुजी, आमच्याकडे कीर्तन संपल्यावर कीर्तनकाराला जो समोर बसलेला श्रोता असतो तो नमस्कार करण्याकरता येतो, पायावर दंडवत घालतो आणि दंडवत घातल्यावर गुरुजी खिशात असली 200ची 500ची नोट पायावर ठेवतो आणि मग घराकडे जातो. तुमच्याकडे आहे का प्रथा? आहे ना, आहे का नाही? आहे की आहे का? मग नसल तर मग आजपासून सुरुवात करूया. आहे पहिलीची आहे तर मग बरं आहे, मग पहिलीची. होत आहे म्हणजे काहीतरी. ऐका, विनोदाचा भाग आहे. कीर्तन संपल्यावर लोक आलीत आणि 2-4 लोकांनी मला विचारलं, म्हणले बाबा तुम्ही कीर्तनात बोलून गेला अनो रेणू या ठोकळा तुका आकाश एवढा. महाराष्ट्रातली पृथ्वी नाही, पृथ्वी नामदेव महाराज आहे. बाबा ह्याच महाराष्ट्रात मी जन्माला आलो, पण बाबा एक शोकांतिक आहे, मी अनाथ आहे. मी कोण आहे? अनाथ आहे. बाबा मला कोणी नाही. त्याला म्हटलं भल्या माणसा, अरे महाराष्ट्रात जर जन्माला आला असेल तर असं म्हणून कधीच चालणार की मला कोणीच नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना जर वाटत असेल ना मी अनाथ आहे, मला कोणी नाही, त्यांना हिरडगाव सोडावं आणि आळंदी गाठावं. कारण आळंदीला कोण आहे तर अनाथांची माय माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. ज्याला आई नाही त्यानं आळंदीला जावं, ज्याला काका नाही त्यानं सासवडला जावं, ज्याला दादा नाही त्यानं आमच्या त्र्यंबकेश्वरला यावं, आणि ज्याला बहीण नाही ना त्यानं मेहून मुक्ताईला जावं. आणि खरं सांगू, महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी पॉवरफुल बहीण भेटली विशाल दादा, महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी पॉवरफुल बहीण भेटली गुरुजी, एवढी पॉवरफुल बहीण दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रातल्या लोकांना भेटली नाही. आणि एवढी पॉवरफुल बहीण आपल्याला भेटली म्हणून सरकारला ती सुद्धा लाडकी वाटली. आले का तुमच्याकडे? मग बरं आहे, लाडकी बहीण. पण लाडके भाऊंचं काय? विठाला विठाला विठाला. आणि म्हणून असं म्हणून चालणार नाही की आम्हाला कोणी नाही. महाराष्ट्रामध्ये आमच्याकरता संत, आमच्याकरता सर्वस्व आहेत. आणि आमच्या संतांकडे निकटता आहे. आमच्या संतांकडे काय? म्हणून बघा, बाकीच्या राज्यांना बरीच नाव आहेत, झारखंड असेल, UP असेल, बिहार असेल, पण आमच्या राज्याला जर नाव असेल तर महाराष्ट्र आहे. कारण ही महान लोकांची भूमी आहे आणि म्हणून हे महाराष्ट्र आहे. एकानं मला विचारलं हे महाराष्ट्र कुठं आहे? म्हटलं तू सांग. म्हणले भारतात. मग भारताला काय म्हणायचं? मी त्याला एका वाक्यात सांगितलं, ऐका, चीन हे जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जापान जगाचं आयुर्वेद धाम आहे. जापानी लोकांचा आयुर्वेदामध्ये 1 नंबर आहे. म्हणून जापानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात. जापानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात कारण त्यांचा आयुर्वेदात 1 नंबर आहे. गुरुजी माझं मत असं आहे, जापानी लोक जसं जास्त जगतात आणि चांगले जगतात तसं जपानी पण मनुष्य जास्त जगतो. फक्त माणसाने जप केला पाहिजे. तुम्ही डाउनलोड करा म्हणजे होईल हळूहळू डाउनलोड. जपानी पण मनुष्य जास्त जगतो म्हणून माणसाने जप केला पाहिजे. तुम्ही जपाल तर तो तुम्हाला जपेल. म्हणून दिवसभरातून 1 माळ तरी देवाच्या नावानं जपली पाहिजे. ऐका, जपानचा आयुर्वेदात 1 नंबर आहे आणि म्हणून जापानी मनुष्य जास्त जगतो आणि चांगला जगतो. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, फक्त जुता जापानीच चांगला नसतो,
माणूस सुद्धा जपानी चांगला असतो. होतंय का डाउनलोड? बरे मग ऐका, चीन जगाचं शस्त्रगर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे आणि भारत मात्र जगाचं देवघर आहे, देवघर. आणि या देवघरामधलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आमच्या संतांचं वैशिष्ट्य असं आहे, महाराष्ट्रातल्या संतांचं वैशिष्ट्य जर सांगायला लागलो तर एका वाक्यात सांगतो. महाराष्ट्रातलं संतांचं वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्रातल्या संतांजवळ निकटता आहे. काय? बोला बोला पटकन. काय? निकटता आहे. महाराष्ट्रातल्या संतांजवळ निकटता आहे. म्हणून बघा, कुठल्याही साधकाला त्यांनी जवळ घ्यावं. या रे या रे या ती भलती करावा विचार. या रे लहान थोर, लहान असतील मोठे असतील सर्वांना जवळ करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. संप्रदायातील संत मंडळी आहेत. निकटता आहे. बाकीच्या ठिकाणी साधू आणि संत होण्याकरता हजारो वर्ष शेकडो वर्ष तपश्चर्या करावी लागते. पण आमच्या महाराष्ट्रातलं चरित्र, आमच्या महाराष्ट्राची शौर्य गाथा बघा, आमच्या महाराष्ट्रातली भक्ती बघा. महाराष्ट्रामध्ये कोणी कपडे शिवता शिवता संत होत आहे. महाराष्ट्रामध्ये कोणी फुलं विकता विकता संत होत आहे. महाराष्ट्रामध्ये कोणीतरी चपला जोडे शिवता शिवता संत होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणीतरी सोनं विकता विकता संत होत आहे. एवढी निकटता आहे. आणि त्याच्यातलेच सोनार समाजात जन्माला आलेले म्हणजे संत नरहरी महाराज. आणि संत नरहरी महाराजांचा अत्यंत महत्वाचा नाती परिचयाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. संत महाराज या अभंगातून भगवंताचं रूप आणि स्वरूप या दोघही अंगानं परिचय करून देतात. विठ्ठल 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 कारण ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे ते सांगणं गरजेचं आहे. या औचित्य साधून अभंग सेवेकरता घेतलेला आहे. महाशिवरात्र ही मोठी पर्वणी आहे. तसं बघायला गेलं तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येते. कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती? पण महाशिवरात्र ही वर्षातून एकदा येते. तसं 3 रात्र आपल्याकरता या वैदिक हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. 1 काल रात्र आहे, 2 नवरात्र आहे आणि 3 म्हणजे महाशिवरात्र आहे. आणि महा म्हणजे काय हो? रात्र भरपूर आहेत, शिवरात्र भरपूर आहेत. महाशिवरात्र म्हणजे ज्या दिवशी भगवान परमात्म्यानं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आविर्भूत पद्धतीनं या भूलोकावर प्रगट व्हावं, ती रात्र म्हणजे महाशिवरात्र आहे. आणि महादेव, महा हा शब्द फक्त भोलेनाथाच्या पुढंच येतो बघा. महाशिवरात्र, महाप्रसाद, महादेव. मग मला एकानं विचारलं महादेव म्हणजे कोण हो? त्यांना सांगितलं देव ओके देव, महादेव. म्हणले नाही पटलं, सोपं करून सांगा. म्हटलं ऐका, महादेव म्हणजे कोण? जो विष पीते हैं वो महादेव होते हैं. कोण आहे? बोला बोला, कोण आहे? जो विष पीते हैं वो महादेव होते. पुढचं वाक्य पूर्ण करतो. जो अमृत पीते हैं वो देव होते हैं, जो विष पीते हैं वो महादेव होते हैं, और जो रोज थोड़ी थोड़ी पीते हैं वो पतिदेव होते हैं. हा फरक आपल्याला कळायला पाहिजे. मग महादेव आणि महादेवाच्या बाबतीत जर आपण वर्णन केलं तर आमचं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतं महादेवासारखं भोड दैवत दुसरं कुठलंच. आणि सध्या तरी महाराष्ट्राच्या टॉप ट्रेंडिंग मध्ये जर कुठला देव असेल तर तो आमचा महादेव आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. 1 लोटा जल सब समस्या का. चांगलं आहे. कमीत कमी ओसाळ पडलेली मंदिरं आता ठिकाणावर तर आलीत, जागृत तर झालीत, हेच महत्वाचं आहे. पण भगवान शिवजींच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर भगवान शिवजी कोण आहे? शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती.
पाय माझ चित्ती त्याचे पाय माझ चित्ती वाचे मदता शिवनाम वाचे मदता शिवनाम शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. या जगातलं सर्वात भोळं दैवत जर कुठलं असेल तर ते कोण आहे? महादेव आहेत. शिवभोळा चक्रवर्ती. किती भोळा आहे हो, किती भोळा आहे हो. तुम्ही देवाकडं कुठल्याही भावनेनं जा, पण तो भगवान परमात्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन फलप्राप्ती दिल्याशिवाय राहत नाही. एका गावात असंच कीर्तनाचा उत्सव चालू होता आणि कीर्तनाचा सप्त्यातला उत्सव चालू असताना सर्व गाव कीर्तनात येऊन मंडपात येऊन बसलेलं होतं. गावात सर्व घरांना त्या ठिकाणी कुलप लावलेले होते, पण सर्व घरांना कुलप लावलेलं, पण नेमकं एक चोर त्या गावात घुसला. आता चोराचाही टाइम ठरलेला आहे बरं. 12 ते 3च्या आत जर चोर गावात आला आणि चोरी झाली की समजावं खानदानी चोर आहे, आणि 12च्या आधी 3च्या आधी आलं की समजून घ्यावं चुकायला चोर आहे. म्हणून ऐका, चोरानं त्या गावात प्रवेश केला, पण प्रत्येक घराला त्या ठिकाणी लॉक आहे. चोरानं बरीच प्रयत्न केले, पण चोराला एकाचंही घर फोडता आलं नाही. शेवटी चोर वैतागला. शेवटी कीर्तनाच्या ठिकाणी आला. कीर्तनाच्या ठिकाणी आल्यानंतर चोर होता, पण कीर्तन त्याला कळत होतं. तेव्हा चोरालाही कीर्तन कळत होतं. आता शोकांतिक आहे. चोरानं कीर्तन ऐकलं, म्हणे अजून कुठं अर्ध्यावर आलेलं आहे कीर्तन, करावं तरी काय. शेवटी चोरानं ठरवलं आता कीर्तनात बसून फायदा नाही, गावात चोरी होत नाही, म्हणून चोर गावाचा रस्ता सोडला आणि पलीकडे निघाला. आणि निघाल्यानंतर भर रस्त्यावर त्याला एक महादेवाचं मंदिर लागलं. तो म्हणू लागला, जर चोरी झाली नाही आणि जर विकायला काही गेलं नाही तर खिशात पैसा येणार नाही, आणि खिशात पैसा आला नाही तर उद्या माझ्या लेकराबारांची पोटं मी भरू शकणार नाही. बाप म्हणून जगण्याची आपली ऐपत राहणार नाही. म्हणून त्यानं त्या मंदिरात प्रवेश केला. मंदिरात काहीतरी आपल्याला भेटेल तेवढी वस्तू चोरून नेऊ, पण मंदिरातही काही भेटत नाही. शेवटी चोरानं पाहिलं की जिथं महादेवाचं मंदिर आहे, जिथे महादेवाचं लिंग आहे, त्या लिंगाच्याच वरती महादेवाला ते जल समर्पित केलं जातं. त्याला काय म्हणतात तुम्ही? जल समर्पित करतो आपण. बोला ना, बोला ना, काय म्हणतो? गळती म्हणतो ना त्याला आपण आपल्या भाषेत. ती गळतीवरती लावलेली आहे. त्यानं पाहिलं एवढंच एक पात्र दिसतंय, हे जर आपण नेलं तर कमीत कमी 2-4 पैसे आपल्याला भेटतील. म्हणून ती गळती उतरवण्याकरता आणि चोरी करण्याकरता तो चोर बरेच प्रयत्न करू लागले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण ती गळती त्याच्याकडनं निघणं, हात तिथपर्यंत पुरणा. शेवटी त्यानं बरेच प्रयत्न केले, हात पोहोचत नाही. म्हणून त्यानं मंदिराच्या बाहेर येऊन अलीकडं पलीकडं सर्वीकडं बघितलं. पुन्हा मंदिरात प्रवेश केला. भगवान भोलेनाथाच्या लिंगाला त्या ठिकाणी नमस्कार केला. भगवान भोलेनाथ, मला माफ करा, पण आता माझा नाईलाज आहे, मजबुरी का नाम महात्मा गांधी. म्हणून त्यानं काय केलं, त्या पठ्ठ्यानं डायरेक्ट त्या लिंगावर पाय ठेवला आणि त्या शिवलिंगावर पाय ठेवला. ती गळती उतरवली आणि घराकडे गेला. भगवान भोलेनाथानं त्याला मोक्ष देऊन टाकला. पार्वती मातेनं विचारलं, म्हणले महादेवा तुम्ही करता तरी काय? देवा, अहो तो चोर आहे, तुमच्या मंदिरात येऊन त्यानं चोरी केलेली आहे आणि तुम्ही त्याला मोक्षाची प्राप्ती करून दिली. माझ्या महादेवानं दिलेलं उत्तर गोड आहे. महादेव म्हणतो, अगं पार्वती, तुला त्याच्या मनातला भाव कळाला नाही, त्याच्या मनातला भाव कळाला नाही. आतापर्यंत लोक मला फक्त साष्टांग दंडवत घालतात. लोकांचंही नमस्कार करण्याची सुद्धा पद्धत आहे. सध्या पद्धत बिघडत चालली, तो भाग वेगळा आहे. आता तर आमच्याकडे टाइम नाही. आम्ही रस्त्यानं चालताना जर मंदिर दिसलं ना गुरुजी, तर आम्ही असं करतो. अरे तू हिंदू आहे का ख्रिश्चन, अजून हेच लक्ष देईना. बरं इथपर्यंत तरी ठीक होतं, कमीत कमी तो थांबून एवढं करत होता. आता तसंही राहिलं नाही. मंदिरा पुढून जर पठ्ठ्याची गाडी गेली तर ते हॉर्न वाजवत होतं, पिपीप. मग तो देवाला सांगतो मी आलो तुझ्यावर उपकार केले म्हणून. पण नाही, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत गोड वर्णन करतात. हे लिंग की प्रतिमा दिठी देखत होय अंगष्टी, लोटी जे का काठी पडली जैसी. बाबा हातातून काठी सुटावी आणि जमिनीवर पडावं, तसं माणसानं संतांच्या देवाच्या पायावर वाकलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. महादेवजी म्हणतात, अगं पार्वती, सर्व मला साष्टांग दंडवत घालतात, पण पहिला माझा भक्त पाहिला ज्यानं सर्वांगानं स्वतःला माझ्यावर समर्पित केलेलं आहे, म्हणून मी त्याला मोक्षाची प्राप्ती दिलेली आहे. आता मला खरं सांगा, चोर स्वतःला समर्पित करण्याकरता गेला होता की चोरी करण्याकरता गेला होता? बोला ना, कशा करता? पण माझा देव भक्तांना चांगल्या पद्धतीनं बघतो. म्हणजे भोलेनाथाकडनं पहिली गोष्ट जर कुठली शिकायची असेल
तो आप देखने का नजरिया बदलो. म्हणजे तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदला. जग आपोआप बदललेलं दिसल्याशिवाय राहणार. आपण बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. हिरड गावासारख्या गावामध्ये एक मच्छर जन्माला आलं आणि मच्छर जन्माला आलं गुरुजींनी त्याचा पहिलाच दिवस ते गावात फिरायला निघालं. दिवसभर गावात हिंडलं. संध्याकाळी घराला आलं. मायबापानं विचारलं, का रे बाळा, आज तुझा पहिला दिवस होता, तुला कसं वाटलं? ते म्हणू लागलं, आई बाबा खरं सांगू, आई बाबा खरं सांगू, शपथ घेऊन सांगतो, आपल्या गावासारखं गाव नाही. एवढी चांगली लोक, एवढी प्रेम करणारी लोक, एवढी प्रेम करणारी लोक. झालं काय? अगं म्हणली आई, मी जिथून जिथून जायचो तिथून तिथून मी गेल्यानंतर लोक माझ्याकरता टाळ्या वाजवच्यात म्हणे. काय वाजवायच्यात? टाळ्या वाजवायच्यात. आता खरं सांगा, मच्छर करता टाळ्या वाजवत होत्या की मच्छराला मारण्याकरता टाळ्या वाजवत होत्या? पण मच्छरानं फक्त बघण्याचा दृष्टिकोन चेंज केला मायबाप, त्याला समाधान प्राप्त झालं. भोलेनाथ पहिली गोष्ट आमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात, पहिले बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही चेंज केला की तुमच्या आयुष्यात तुम्हाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार. एवढा माझा देव भोळा आहे. दुसरी गोष्ट, बाकीचेही देव बघा आणि माझ्या भोलेनाथालाही बघा. दोघांमधला सर्वात मोठा फरक आहे भोलेनाथाचं स्वरूप आणि बाकीच्या देवांमध्ये, बाकीच्या देवांचं स्वरूप, या दोघांमध्ये त्या ठिकाणी 100% फरक आहे. किती टक्के फरक आहे? जमीन आसमान एवढा फरक आहे. बाकीच्या देवांच्या अंगावर सुवर्ण आहे, चांगले दागिने आहेत, पण माझ्या भोलेनाथाच्या अंगावर सुवर्ण आणि दागिने नाहीत. नरहरी महाराज म्हणतात, काय म्हणतात? भस्म उटी रुंड माडा, हाती त्रिशूल नेत्र ज्वाडा, गज चर्म व्याघ्रांबर, काय गड्यात कंठी शोभे वासोकी हर. चिता भस्म लावणारा म्हणजे माझा भोलेनाथ आहे. कसं स्वरूप आहे माझ्या देवाचं? जटा में गंगाधार, गलो में सर्पोकार, महादेवा तेरी कैसी करू मैं सेवा. देवा तुझी सेवा तरी कशी करायची? का देवा, तुझ्या सेवेमध्ये दही दूध आणलं, पण झालं काय माहिती का देवा? तेरी सेवा में दही दूध लाया, वो भी बछड़ों का झूठा पाया. देवा तुझ्या सेवेमध्ये दही दूध आणलं, पण त्याला सुद्धा कोणी उष्ट केलेलं आहे? बछड्यानं उष्ट केलेलं आहे. तेरी सेवा में दही दूध लाया, वो भी बछड़ों का झूठा पाया. कैसा होगा बेड़ा पार, कैसा होगा कल्याण, महादेवा तेरी कैसी करू मैं सेवा. मग दुसरं म्हटलं, देवा तुझ्या सेवेत मी फळ फुलं आणली, पण झालं काय? तेरी सेवा में फल फूल लाया, वो भी भंवरों का झूठा पाया. देवा तुझ्या सेवेमध्ये फळ फुलं आणली, पण ती सुद्धा कोणी उष्टी केलेली आहे? भवर. कळते का तुम्हाला? नाही कळालं का? थोडी रेंज मध्ये आणू का? एवढंच बरं, म्हणजे आली रेंज आली. तेरी सेवा में फल फूल लाया, वो भी भंवरों का झूठा पाया. कैसा होगा कल्याण, कैसा होगा उद्धार, महादेवा तेरी कैसी करू मैं सेवा. मग भोलेनाथ म्हणतात, अरे बाबा एवढा विचार करायची गरज नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मद्भक्ता प्रेषती. मला काही द्या. कारण एक सुभाषितकार गोड वर्णन करतात. सुभाषितकार म्हणतात, नमस्कार प्रियो भानु, जलधारा प्रियो शिव, अलंकार प्रियो विष्णु, ब्राह्मणम मोदकम प्रिया. नमस्कार प्रियो भानु म्हणजे, भानु म्हणजे सूर्यदेवता. सूर्यदेवताला नमस्कार आवडतो. म्हणून जे मल्ल पैलवान असतात ना, पैलवान गडी, हे सकाळी सकाळी सूर्य नमस्कार घालतात. माझ्या देवाला सूर्य नमस्कार आवडतो. चला, नमस्कार प्रिय भानु. जलधारा प्रियो शिव, माझ्या भगवान परमात्माला जलधारा प्रिय आहे. अलंकार प्रियो विष्णू, भगवान विष्णूला अलंकार प्रिय आहे. आणि ब्राह्मणम मोदकम प्रिया, म्हणून ब्राह्मणाला विचारलं, ब्राह्मण बुवा, भूदेव बुवा तुम्हाला काय आवडतंय? त्यानं जर म्हणलं मोदक आवडतात, मग समजून घ्या ओरिजिनल लायसन आहे. आणि ते म्हणलं तिखट भाकर आवडते, मग समजून घ्या चालतीवरचं लायसन आहे. हा फरक शास्त्रकार सांगतात. बरं, जलधारा प्रियो शिव, हा माझ्या भोलेनाथाला काही लागत नाही. माझ्या भोलेनाथाला एकच गोष्ट लागते, काय? फक्त भाव लागतो. भावेन देवं कलया नरेंद्रा, धनेन कांता कपटेन शत्रू. माझ्या देवाला फक्त भाव पाहिजे. पण सध्या शोकांतिका अशी आहे,
आजच्या कीर्तनातलं सर्वात महत्वाचं वाक्य सांगतो गळ्यावर, एवढं वाक्य घरी घेऊन जा. शोकांतिका अशी आहे, आता सध्या आमच्या समाजामध्ये आणि आमच्या धर्मामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमका मी कुठल्या देवाची उपासना करायची? आणि त्याच्यामुळे झालं काय, शोकांतिका अशी झाली, आम्ही दिवसावर देव वाटून घेतले. लोक त्याच्या पुढचे निघालेत, लोकांना डिपार्टमेंटवर देव वाटलेत. आतापर्यंत डिपार्टमेंट फक्त राजकारण्यांकडे होती, पण आता इकडे सुद्धा डिपार्टमेंट आली. आता तुमच्या गावात पोर नाही कीर्तनाला, मी पोरांना नेहमी विचारतो, आता तुम्हीच सांगा, तर पोर नाही म्हणून तुम्हाला विचारतो. आपल्याला जर आपली बुद्धी चांगली चालावी आणि शिक्षणामध्ये आपल्याला यश प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर कुठल्या देवीची उपासना करायला पाहिजे आपण? सरस्वती मातेची. कोणाची? सरस्वती. बरं, आपल्या अंगात चांगली ताकद पाहिजे, शक्ती मिळाली पाहिजे, याच्याकरता कुठल्या देवाची उपासना केली पाहिजे? हनुमान रायाची. चला, आपल्याला चांगली संपत्ती पाहिजे असेल, धन संपत्ती समृद्धी पाहिजे असेल तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? कुठं वाचलंय तुम्ही हे सर्व? कुठंच नाही. खरं सांगू, हे आम्ही फक्त डिपार्टमेंट वाटली आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं, बेटा तुला पैसा पाहिजे ना, मग लक्ष्मीची उपासना कर. ताकद पाहिजे ना, मग हनुमंताची उपासना कर. डोकं चालवायचं ना, मग सरस्वती मातेची उपासना कर. पण सांगू, आमच्याकडे 33 कोटी देव आहेत. श्रीमंताच्या घर, आम्ही गर्भ श्रीमंत आहोत आणि गर्भ श्रीमंत कारण आमच्याकडे 33 कोटी देव आहेत. एक पिक्चर आला आणि त्या पिक्चर मध्ये म्हटलेलं होतं, बोले हमारा तो एक ही है, तुम्हारा इतने सारे है, अगर आप पे संकट आ जाए तो किस भगवान को पुकारोगे? आणि त्याच्यामुळे खरंच आमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. आम्ही विचार करतो, बोलवायचं कोणाला बोलवायचं? अरे सोमवार लागला, दिवसभर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणायचं आणि 11:30 वाजता कैलासात आवाज गेला. कुठं? कैलासात. की हिरडगावचं कोणीतरी रवी भाऊ म्हणून आहे, जो भगवंताचं नामस्मरण करतोय, आणि भगवान परमात्मा कैलासावरनं 11:30 वाजता निघाले. कैलासावरनं 11:30 वाजता निघाल्यावर अर्ध्या तासात पोहोचणार आहे का इकडं? नाही पोहोचणार. भगवंताला यायला थोडं लेट झाले, भगवान परमात्मा 10 मिनिटं लेट झाले. आतापर्यंत ओम नमः शिवाय आवाज ऐकू येत होता, इथं येऊन पोचले तोपर्यंत यांचं चालू होतं. मंगळवार लागला ना, लगेच यांचं सुरू झालं, नवदुर्गा रूपधारा चंडी, तुम्ही रमे पिंडी ब्रह्मांडी, इच्छा प्रगट कर पृथ्वी मंदी, देवी योगी महाराणी, तुझे देखत हो चंबा, तुझे नमन करो जगदंबा. भोलेनाथ म्हणले रॉंग नंबर लागला की काय? भोलेनाथानं लगेच मोबाईल काढला, पार्वती मातेला फोन लावला. अगं पार्वती, हे माझं नाही तुझं बघताय म्हणले. पार्वतीला फोन लावला तर माऊली तिकडनं निघाली. आता माऊलीचं वाहन काय? वाघावर बसून माझी आई आली, आणि वाघावर बसून आई आली. आईला पण पोसायला 5 मिनिटं लेट झाले. मंगळवार संपलं, बुधवार लागला आणि याचं सुरू झालं, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. आता देवाला प्रश्न आहे की कुठल्या देवानं याला दर्शन द्यावं? ऐका, आपल्याकडे जरी 33 कोटी देव असले, ज्ञानेश्वरीत गोड वर्णन आहे, हे रुद्रदित्यांची मेळावे वसुहन साध्य आगवे, अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू, हे जी 33 कोटी देव आमच्याकडे. मग उपासना कुठल्या देवाची करायची? ऐका, आमच्याकडे देव जरी 33 कोटी असलेत, पण त्या देवांमागं जी शक्ती आहे ना, ती एक आहे. सोपं सांगतो, याचं नाव काय? बोला बोला, काय नाव आहे? माईक. याचं नाव माईक आहे आणि याचा गुणधर्म आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत, बोला बोला बोला, काय करणं? पोचवणं. याचं नाव माईक आहे, याचा गुणधर्म आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवणं. हे समोर फोकस लावलेले आहे, याचं नाव फोकस आहे, पण याचा गुणधर्म आहे उजेड म्हणजे प्रकाश देणं. ऐका, याचं नाव वेगळं आहे, याचा गुणधर्म वेगळा आहे. याचं नाव वेगळं आहे, याचा गुणधर्म वेगळा आहे. हा आवाज पोचवतोय, तो प्रकाश देतोय, त्याचं नाव फोकस आहे, याचं नाव माईक आहे. पण यांची नावं आणि गुणधर्म जरी वेगळी असलीत, पण या दोघांमागे शक्ती एक आहे, ज्याला करंट म्हणतात. काय म्हणतात? तसं आमचे 33 कोटी जरी देव असलेत, पण या देवांमागे जी शक्ती आहे ना, ती एक आहे. कुठल्याही देवाची उपासना करा, सर्व त्याच देवाकडून तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचा भाव कसा पाहिजे? गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तू का. माझ्या देवाला काही लागत नाही, माझ्या देवाला फक्त भाव लागतो. त्या भावानं देवाची सेवा करा, तो देव तुमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सर्वात भोड दैवत जर कुठलं असेल तर ते महादेव आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सैतन्यमान. असा हा माझा भगवान परमात्मा आहे. माझ्या या भगवंताचं गुणानुवाद आणि स्वरूपाचं वर्णन आज
नरहरी महाराज या अभंगातून करण्याचा प्रयत्न करतात. मग नरहरी महाराज म्हणजे कोण हो? संतांच्या चरित्राचा जर विचार केला तर 12व्या शतकात जन्माला आलेले म्हणजे संत नरहरी महाराज एकनिष्ठ होते. जसं आम्ही म्हणतो एक धरीला चित्ते आम्ही रखमाई, तसं संत नरहरी महाराज हे शैवपंथी होते. कारण पहिले वाद होते, शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये वाद होते. वैष्णव ओळखायचे कसे, शैव ओळखायचे कसे? उभा गंध लावलेला असला म्हणजे वैष्णव आहे आणि आडवा गंध लावलेला असला म्हणजे कोण आहे? शैव आहे. एवढे वाद होते. आजही कर्नाटक प्रांतामध्ये त्यांचे वाद चालू आहे. आजही वाद आहे. शिव मोठे आहेत की विष्णू मोठे आहेत याच्यावरनं वाद आहेत. पण वारकरी संप्रदायाची जर व्यापकता बघितली तर वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टींचा समन्वय आहे. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये सर्वात पहिलं सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये देव आणि देवीचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवाचं नामस्मरण आणि संतांचं नामस्मरण याचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवाचं आणि भक्ताचं ऐक्य आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हराचं ऐक्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगुण निर्गुणाचं ऐक्य आहे. म्हणून आम्ही सगुणाचीही पूजा करतो आणि आम्ही निर्गुणाचीही पूजा करतो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, बरोबर आहे ना? आम्ही सगुणाचीही पूजा करतो आणि निर्गुणाचीही पूजा करतो. चला, वारकरी संप्रदायामध्ये देवदेवीचं ऐक्य आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी आमच्या भगवान पांडुरंगाला बऱ्याच ठिकाणी देवी म्हणून संबोधलेलं आहे. ये ग विठाबाई माझी पंढ, बऱ्याच ठिकाणी रंगा येई ओ ये, रंगा येई ओ ये, रंगा कृष्णाई का नाही, विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही, रंगा येई ओ ये, रंगा येई ओ ये, ठाई ते ठाई माझे कृष्णाई का नाही, ठाई ते ठाई माझे कृष्णाई का नाही ओ ये, कुडीची हे कुळदेवी केली ठावे संतान. बऱ्याच ठिकाणी माझ्या देवाला देवी म्हणून संबोधलेलं आहे. म्हणून देवदेवीचं ऐक्य आहे. चला, देवभक्ताचं, देवाचं आणि भक्ताचं नामस्मरणाचं ऐक्य आहे. काय? भगवंताच्या नामस्मरणामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य भक्ताच्या नामस्मरणामध्ये. भगवंताच्या नामस्मरणामध्ये हरिमुखे मना, हरिमुखे मना काय होतं? पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मना, हरिमुखे मना. भगवंताचं नामस्मरण घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. मग संतांचं पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, 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 पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. चला, चौथा मुद्दा देव आणि भक्त यांचं ऐक्य आहे. का? देवाचा जर अवतार आहे तर भक्तांचा सुद्धा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पुढे ब्रह्म सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला. पण आमच्या वारकरी संप्रदायाची अध्वर्यू म्हणजे कोण? सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार,
सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातारा स्वामी निवृत्ती दातारा महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार चौथा मुद्दा संपला आणि पाचवा मुद्दा जो आजच्या कीर्तना करता लागतोय आमच्या वारकरी संप्रदायामध्ये हरी आणि हराचं ऐक्य आहे. म्हणून बघा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णव शैव वैष्णवांचीही पूजा करतात आणि वैष्णव शैवांचीही पूजा करतात. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भेद नाही. हरिहरा भेद नाही नका नाही नका करू वाद. माता असं करा हरिहरा भेद नाही आणि नका करू वाद. ऐका हरिहरात भेद नाही. हरी आणि हर एकच आहे. हरी आणि हर उलट सांगू हरिहराची पूजा करतोय आणि हर मात्र हरीची पूजा केल्याशिवाय राहत नाही. दोघांमध्ये समन्वय. शिवराम नाही भेद शिवराम नाही भेद शिवराम नाही भेद शिवराम नाही भेद दोन्ही देवा त्याची सीता बोला दोन्ही देवा त्याची सीता हे भजन करी महादेवा भजन करी भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदा शिव राम पूजी. माझ्या आयुष्यात लहान असताना सर्वात पहिली भजनाची कॅसेट मला जर कुठली आवडली ती पंढरीच्या राय. त्याच्यात आमचे परमश्रद्धे आरोबाबांनी गायन केलेले आहे आणि साक्षात गुरुजींनी त्याच्यात वाजवलेले आहे. आमच्या गुरुजींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजव. काय असतं गुरुजी तुम्हालाही माहिती तुम्ही त्याच्यातले जाणकार आहात. वाजवणं भरपूर आहे बडवणं त्याच्यापेक्षा भरपूर आहे. पण माणसाचं वाजवणं आणि माणसाचं गाणं असं पाहिजे की ते माणसाच्या मनाला भावलं पाहिजे. आमचे गुरुजी आजही म्हणतात हरी हरी रामकृष्ण हा इथं सर्वात आहे. आता बिघडलंय पण खरं पहिला मंत्र जर कुठला असेल शिवजींचा तर तो हरी 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 मंत्र हा शिवाचा. पहिले वैष्णव वारकरी जर कोण असतील तर ते भगवान भोलेनाथ आहे. भगवान भोलेनाथापासून हा वारकरी संप्रदाय आहे. मायका भगवान भोलेनाथापासून हा वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदाय जेवढी सेवा आणि जेवढी भक्ती भगवान पांडुरंग परमात्म्याची करतो तेवढीच सेवा आणि तेवढीच भक्ती त्या ठिकाणी भोलेनाथाची सुद्धा करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण त्या 12व्या शतकामध्ये असं नव्हतं. भगवत भक्त नरहरी महाराज सोनार हे शैवपंथी असल्यामुळे फक्त भोलेनाथाची सेवा करायची बाकी कोणाला विचारायचं नाही. पण गोडे लाले प्रसंग आपण नेहमी ज्येष्ठ कीर्तनकारांच्या मुखातून तो प्रसंग ऐकत असतो. पण एकदा असं झालं की त्या गावातल्या एका सावकाराला भगवान पांडुरंगाच्या कमरेला सोन्याचा करघोटा बनवायचा म्हणून त्या ठिकाणी विचार केला की आता कोणाकडनं बनवायचा. म्हणजे मग आपल्या गावातले जे प्रतिष्ठित व्यापारी आहेत सोनार समाजाचे नरहरी महाराजांकडनं बनवायचा. मग नरहरी महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही कमरेचं माप घ्यायला या. कमरेचं माप घ्यायला या असं म्हणल्यावर नरहरी महाराज म्हणू लागले मी भगवान भोलेनाथाशिवाय दुसऱ्या कुठल्याही देवाचं मुख बघत नाही. एक निष्ठता होती तेव्हा निष्ठा होती. आता निष्ठा निष्ठी आहे फरक हा आहे. तेव्हा काय होती प्रत्येक बाबतीत निष्ठा होती. आम्ही बसलेलो असताना गुरुजी सांगत होते म्हणले पूर्वी आमचे गुरुजी यायचे नुसतं एवढं मेसेज आला किंवा
पत्रात आलं की मी येतोय असं जरी म्हटलं तर औत सोडून लोक लगेच गावाकडे यायचे आणि आम्हाला बसून ते बाबांच्या दर्शनाला गुरुजींच्या क्लासला घेऊन जायचे. ही श्रद्धा होती, ही निष्ठा होती. आज ती निष्ठा राहिली नाही. भगवान श्री नरहरी महाराज म्हणतात मी माझी निष्ठा आहे भोलेनाथाशिवाय दुसरं कोणाचं मुख बघत नाही. एक काम करा, तुम्ही माप घेऊन या, मी तुम्हाला करघोटा बनवून देतो. माप आणलं, करघोटा बनवला, दिला, कमरेला लावला, पण त्या ठिकाणी ईदभर करघोटा कमी पडला. पुन्हा ती लोक महाराजांकडे आली, महाराज ईदभर कमी पडतोय. पुन्हा महाराजांनी आपल्याकडचा पोरगा पाठवला, पुन्हा माप घेतलं, पुन्हा करघोटा बनवला, आता पुन्हा लावला, तो जास्त भरला. आता सावकार म्हणू लागला, महाराज कधी कमी भरतोय कधी जास्त भरतोय, तुम्ही स्वतः चाला ना गड्या, स्वतः येऊन माप घ्या ना. महाराज म्हणू लागले, मी माझ्या भगवान भोलेनाथाचं सोडून दुसरं कोणाचं मुख बघत अहो बघू नका, मधला मार्ग सांगतो, डोळ्यावर पट्टी बांधा. म्हणले मग जमतंय. डोळ्यावर पट्टी बांधली, देवळात सोडलं. देवळात सोडल्यानंतर भगवान पांडुरंगाजवळ गेले आणि पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायचं म्हणून कमरेला हात लावला. कमरेला हात लावला तर जाणवू लागलं की स्पर्श कमरेला न होता त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या पिंडाला होतोय. म्हणजे हाताला स्पर्श पिंडीचा होतोय. डोळ्यावरची पट्टी बाजूला केली तर भगवान पांडुरंग परमात्मा दिसू लागले. डोळ्यावर पुन्हा पट्टी बांधली, पुन्हा स्पर्श केला तर पुन्हा पिंड आणि त्या लिंगाचा स्पर्श होऊ लागला. कळना आणि थोड्या वेळानं शाश्वती झाली की अरे पांडुरंगामध्ये आणि भगवान भोलेनाथामध्ये काहीच फरक नाही. आणि त्या दिवसापासून श्री नरहरी महाराज फक्त भगवान भोलेनाथाची भक्ती न करता पांडुरंगाची वारी आणि पांडुरंगाची भक्ती सुद्धा करू लागले. आणि असे भोलेनाथ असणारे आणि असे नरहरी महाराज असणारे सोनार समाजाचे महाराजांनी म्हणावं, हरिहरामध्ये भेद नाही, मला माफ करा, मी आतापर्यंत चुकीच्या मार्गाने चालत आलो. हरी आणि हर दोघही एक आहेत, दोघांमध्ये फरक नाही. पण माझ्या हराबद्दल जर तुम्ही मला विचारत असाल की सांगा बाबा, तुम्ही ज्यांची सेवा करतात तो भगवान भोलेनाथ, तो भगवान शंकर, ते भगवान महादेव कसे दिसतात, तर नरहरी महाराज म्हणतात, ऐका, ज्या देवाची मी भक्ती करतो त्या देवाचं स्वरूप कसं आहे. राम भस्म ओटी रुंड माळा, भस्म ओटी रुंड माळा, भस्म ओटी रुंड माळा, भस्म ओटी रुंड माळा. वा वा. हे हाती त्रिशूळ नेती ज्वाळा, हाती त्रिशूळ नेती ज्वाळा, गज चर्म व्यागांबर, गज चर्म व्यागांबर, गज चर्म व्यागांबर, गज चर्म व्यागांबर. भस्म उठी रुंद माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्यागांबर, हे गज चर्म व्यागांबर. हे भस्म उठी रुंद माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्यागांबर, व्यागांबर, गज चर्म व्यागांबर. सांगा हा नरहरी बाबा, तुमच्या भगवंताचं स्वरूप कसं आहे. मग भगवंताचं स्वरूप आणि भगवंताचं रूप या दोघांगांना त्या ठिकाणी परिचय नरहरी महाराज करून देतात. भस्म ओटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. ऐका, ज्या देवाची मी भक्ती करतो तो देव कसा दिसतो, तर सर्वात पहिली गोष्ट तो माझा देव कसा आहे. भस्म ओटी रुंड माळा, त्या माझ्या देवानं भस्म त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे. भगवान भोलेनाथानं जर अंगाला कुठल्या अलंकाराने कुठले द्रव्य लावले असतील तर भगवान भोलेनाथानं सर्वात पहिली गोष्ट कुठली लावली असेल तर तो भस्म लावलेला आहे. पण महाशिवपुराणामध्ये भस्म एका प्रकारचे नाहीत, 12 प्रकारची भस्म सांगितलेली आहेत. त्याच्यात काही गौर भस्म असेल, चिता भस्म असेल, सुवर्ण भस्म असेल. माझे भोलेनाथ जो भस्म लावायचे तो चिता भस्म आहे. भस्म ओटी रुंड माळा, आम्ही पावडर लावतो ना,
तसं भगवान भोलेनाथ भस्म तोंडाला लावायचे, पूर्ण अंगाला भस्म लावायचे. भस्म उटी रुंड माळा, गळ्यात काय आहे? कवट्यांची माळ माझ्या देवानं परिधान केलेली आहे. एकानं म्हणले हो तुमचे भोलेनाथ कसे दिसतात हो? ऐका ना, भोलेनाथ कसे दिसतात? माणसानं कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही वस्तूचा बाह्य अंगानं विचार न करताना अंतरंगानं विचार करणं गरजेचं आहे. ऐका, मनुष्य बाहेरून किती स्वच्छ आणि किती सुंदर दिसतो याच्यापेक्षा त्या माणसाचं मन किती स्वच्छ आहे आणि किती चांगलं आहे हा विचार करा. आयुष्यात कधी फसवणूक होणार नाही. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वात आधी माझा भगवान परमात्मा कसं दिसतो तर भस्म ओटी रुंड माळा, कवट्यांची माळ परिधान केलेली, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. मग का हो, तुमचा भगवान परमात्मा जर भोळा आहे, इथे संवाद साधलेला आहे. कारण संवाद वेगळा आणि वाद वेगळा. ज्याच्यातून काहीच निर्माण होत नाही त्याला वाद म्हणतात, आणि ज्याच्यातून खूप काही निर्माण होतं त्याला संवाद म्हणतात. रोज सकाळी गलीमध्ये दोन बायांमध्ये चाललेला तो काय वाद आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाच्या रणांगणामध्ये त्या भूमीवर झालेला तो काय कुरुक्षेत्रावर झालेला तो संवाद आहे. संवादातून बरंच काही निर्माण होत असतं. संवाद चालू आहे एका साधकाचा नरहरी महाराजांचा. का हो, तुम्ही म्हणतात तुमचा भगवान परमात्मा भोळा आहे, सर्वात भोळं दैवत जर तुमचं आहे तर मग त्या भगवान परमात्म्यानं हातात त्रिशूल का घेतलेली आहे? मग त्रिशूल घेतलेली त्या अर्थी ते क्षत्रिय आहेत का? ते कोण आहेत? क्षत्रिय आहेत का? नरहरी महाराज म्हणू लागले माझ्या देवानं त्रिशूल त्याच्याकरता धारण नाही केलं. कारण त्रिशूल असं कोणालाही धारण करता येत नाही. त्रिशूल कोण धारण करतो? त्रिशूल कोण बाळगतो? स्वतःजवळ कोण ठेवतो? ज्याला त्रिविध तापाची जाणीव आहे आणि त्रिविध ताप जो घालवतो तो त्रिशूल धारण करतो. ऐका, 3 काळाचं अध्यात्म, 3 काळाचं दिग्दर्शन आणि 3 काळाचं मार्गदर्शन जो आपल्याला करतो तो त्रिशूल धारण करतो. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे तिघही काळ जो जाणतो, जो त्यांचा जाणताय तो त्रिशूल धारण करतो. आणि आदी दैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक या तिघही तापांची निवृत्ती जो करतो तो त्रिशूल धारण करतो. आणि माझा देव म्हणजे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. हरी आणि हरामध्ये जर भेद नाही तर माझा भगवान परमात्मा कसा आहे? सद्घन, चितघन आणि आनंद घन आहे, जो त्रिविध ताप आमच्या आयुष्यातून घालवतो. आणि त्रिविध ताप जो घालवतो, 3 काळाचा जो जाणताय त्याला त्रिशूल धारण करण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्रिशूल धारण करून भगवान परमात्मा सांगतो काय? बाबा याच्या त्याच्याकडे जाण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या. जर तुम्ही माझ्याकडे आलात तर आदी दैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक तापाची निवृत्ती करून देण्याची जबाबदारी माझी. विठ्ठल 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 कारण हा समाज असा आहे, आताची परिस्थिती अशी आहे की या समाजाला मी देव आहे हे सांगण्याकरता देवाला स्वतःहून बोलावं लागलं. कोणाला? कारण मी कोण हे लोकांना आता सांगावं लागतं. मी कोण एकतर हे सांगावं लागतं, नाहीतर मग तुमची साधना आणि तुमचं तप एवढं पाहिजे की तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, पण तेवढी तुमची भक्ती पाहिजे. मला एकानं विचारलं किती पुण्य केल्यावर लोक माझ्या पाया पडतील? काय विचारलं होतं त्यांना? किती पुण्य केल्यावर लोक माझ्या पाया पडतील? तेवढं दुसऱ्याला म्हणे बाबा खरं खरं सांगा, याचं जाऊ द्या, पण मला सांगा किती पुण्य केल्यावर मला देव प्राप्त होईल? मी एकदम सोपं सांगतो. माणसानं आयुष्यात एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की ईदभर सुद्धा पाप व्हायला, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की भेटायला सुद्धा देव आला पाहिजे. आणि नाही तुम्हाला पुण्य करता येत ना, मग एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा की तोच देव आपल्याला मारायला आला पाहिजे. कारण देव भेटायला आला तरी उद्धार आहे आणि देव मारायला आला तरी बोला ना तरी उद्धार आहे. देवासोबत कुठलंही नातं जोडावं, देव तुमच्यासोबत तेच नातं त्याच पद्धतीनं आणि तेवढ्याच म्हणजे आपल्या भाषेत सांगू का 100% यशस्वीरित्या ते नातं पार पडतं. देवाला तुम्ही भाऊ बनवा,
देव तुमच्या सोबत भावासारखा राहील. देवाला तुम्ही तुमचा सखा बनवा, देव तुमचा सखा बनून राहील. देवाला तुम्ही तुमचा काका बनवा, देव तुमचा काका बनून राहील. देवाला तुम्ही मायबाप बनवा, देव तुमचा मायबाप बनून राहील. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणून नाती याच्या त्याच्यापेक्षा जोडण्यापेक्षा जर नातं जोडायचं असेल तर देवासोबत जोडा. का? कारण देव एकमेव आपला असा सोयरा आहे जो अंतकाळाच्या वेळेला सुद्धा आपल्या सोबत आहे. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. हे तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, अंतकाळीचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. हे तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. माध्यांना काळाला जो आपल्या सोबत आहे तो जीव आहे, पण अंत काळाला जो आपल्या सोबत आहे तो देव आहे. ऐका, सुखात जो आपल्या सोबत आहे तो जीव आहे, आणि दुःखात जो आपल्या सोबत आहे तो कोण आहे? मग सांगा, नाती कोणासोबत जोडावी? देवा तू माझ्या करता कोण आहे? देवा तूच माझी माय आहे, आणि देवा तूच माझा बाप आहे. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानोनी घे सेवा, पोटी घाल पाप. देवा तूच माय, आणि देवा तूच माझा बाप आहे. म्हणून नाते त्यांच्या सोबत जोडा. का? त्यांच्या सोबत नातं जोडल्यानंतर त्रिविध ताप आमच्या आयुष्यातून निघून गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव सांगू, भगवंताच्या इच्छेशिवाय आपण या जागेवर त्या जागेवर सुद्धा जाऊ शकत नाही. बघा, कीर्तनात आल्यानंतर कीर्तनकार रोज आवर्जून आपल्याला मोकळून सांगतात काय? टाळी वाजवा, म्हणा विठ्ठल, म्हणा विठ्ठल. तरी बऱ्याचशा लोकांच्या मुखातून विठ्ठल हा शब्द येत, ते विठ्ठल म्हणतील पण विठ्ठल म्हणत. कारण हे म्हणण्याकरता परमिशन सुद्धा देवाची लागते. बरं ऐका, आता मला सांगा, या हिरडगावची लोकसंख्या 2000 आहे, बरोबर आहे ना? मला सांगितलं लोक 2000 लोकसंख्या आपल्या गावाची आहे. 2000 लोकसंख्येचं गाव आहे, 1000 लोक पण कीर्तनाला नाही. काय कारण आहे? कारण हे नाही की लोक नास्तिक आहेत, कारण हे नाही की लोक आले नाहीत. कारण खरं काय सांगू, सकाळपासून गावातल्या प्रत्येक माणसाची घालमेल याच्याकरताच आहे. संध्याकाळी आपल्या महादेवाच्या देवळामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आपण गेलं पाहिजे. ही इच्छा प्रत्येकाची होती. पण सांगू, कीर्तनाची वेळ जवळ आल्यावर इथे फक्त तेच आले ज्यांना महादेवानं बोलवलं. तुम्ही आपण नाही. इरादे लाग बनते हैं, बन के टूट जाते हैं, कीर्तन में तो वही आते हैं जिन्हें महादेव जी बुलाते हैं. महादेवानं बोलवलं म्हणून आपण इथं आलो. आणि महादेवाच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही. मग मखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत लांबच राहिलं. एक बाबा 80 वर्षाचे झाले आणि त्यांची 4 पोरं जेवणाला मला घरी येऊन गेले. म्हणले बाबा जेवण कसं झालं? म्हटलं एकदम, अन्नदाता सुखी भव. आज आम्ही जसं जेवलो खूप समाधान लाभलं. बाबा एक खंत आहे. म्हणले काय? म्हणले आमचे बाबा जे आहेत ना, वडील 80 वर्ष वय झाले. बाबा आम्ही चौघ वारकरी आहोत. पंढरीची वारी करतो, पैठणची वारी करतो, आळंदीची वारी करतो. लाखो वारकऱ्यांना, हजारो वारकऱ्यांना जेव घालतो, अन्नदानाचा कार्यक्रम करतो. गावात सप्ताहाला सर्वात जास्त वर्गणी आमची असते बाबा. सर्वात मागडा कीर्तनकार आमच्याकडे असतो बाबा. ऐका ना बाबा, एवढं सर्व होऊन सुद्धा बाबा शोकांतिका एक आहे, आमचा बाप 80 वर्षाचा होऊन गेला पण मंदिराची पायरी अजून चढला नाही. बाबा आमची इच्छा आहे, बाप आता मरणाला टेकलेला आहे. बाबा एक शेवटची इच्छा आहे, जाता जाता का होईना आमच्या बापानं मुखातून देवाचं नाव घ्यावं आणि मग मरावं.
मुलांची भावना चांगली होती, मुलांचा दृष्टिकोन चांगला होता. बाबा तुम्ही काहीतरी उपाय सांगा. म्हटलं सांगतो उपाय, पण मला फुकट सल्ला देण्याची सवय, आणि माणसानं असंही फुकट काही घेऊ आणि फुकट काही देऊ, कारण फुकटाला किंमत राहत नाही. येतंय ना तुमच्या लक्षात? हां बरं, मग ऐका. म्हणले बाबा काही हरकत नाही, तुम्ही फक्त सल्ला द्या. काय सल्ला? म्हटलं ऐका. काय करता तुम्ही? म्हणले बाबा आम्ही शेतकरी. काय तुमच्या शेतात? म्हणले बाबा शेतात नाही पण आता घरात आहे. म्हणले काय? म्हणले गव्हाचे मोठमोठे ढीग आहेत, म्हणले पोते लावलेले गव्हाचे. म्हटलं मग एक काम करा, तुमचे बाबा ज्या खोलीत झोपतात ना त्या खोलीत जाऊन समोरच्या भिंतीला एक मोठा ढीग लावा, पोत्यावर पोटं पोत्यावर पोटं पोत्यावर पोटं. म्हणले बरं. मग आणि बाबांची दृष्टी समोर जिथं पोचते बरोबर समोरचं पोतं जाता जाता बाबांना न बघता न कळत त्या पोत्याला ब्लेड मारायचं, त्याच्यातून गहू खाली पडतील आणि गहू खाली पडायला लागले की बाप बघल आयुष्यभर त्यानं फक्त प्रपंच सांभाळला, शेवटची वासना त्याच्या प्रपंचाची आहे. तो ज्यावेळेस गहू खाली पडताना बघल बाप तुम्हाला म्हणल लेकरा हो अरे ते गहू खाली पडतात तेवढं पोत शिवावर. ते शिवा जरी म्हटलं तरी शिवजींचं नाव आहे. लोक म्हणे बाबा तुम्ही टाळ्या वाजवल्या, अशात त्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणे बाबा लयच भारी सल्ला दिला राव म्हणे तुम्ही. म्हटलं जा मग करून या एवढं काम. पोरं पटकन गेली. पोरं 4 पोरं होती. पटपट पटपट पोत्यावर पोटं पोत्यावर पोटं पोत्यावर पोतं लावलं आणि समोर पोतं बाबा खाटीवर झोपलेले. बाबा झोपलेले असताना हळूच ब्लेड मारलं. हळूच ब्लेड मारल्यानंतर त्याच्यातून गहू खाली पडायला लागले. आता 4 पोरांच्या पत्न्या म्हणजे सुनबाई पोरं हे मागच्या खोलीत कोणाला बघताय? बोला बोला, हॅलो हॅलो हॅलो, इकडे इकडे. कोणाला बघताय? बाबाला. आणि गहू पडायला लागलेत ना, बाबाची नजर त्या पोत्याकडे गेली. बाबानं पोत्याला पाहिलं आणि बाबानं आवाज दिला पोरा हो. एवढंच म्हटलं तेवढ्यात पोरांना एवढा आनंद झाला. महाराज म्हणले ते प्लॅनिंग सक्सेसफुल ठरलं. त्याच्यात 2 पोरं दामन घेऊन, दामनच म्हणता का तुमच्याकडं? सुतळी आणि दामन घेऊन उभेच होते. बापानं फक्त म्हणलं पाहिजे हो, आम्ही गेलो ना लगेच एका झटक्यात पोत शिवलं बघा. आणि बाबानं आवाज दिला पोरा हो ते गहू पडताय खाली, तेवढ्या पोत्याला टाचा मारा बरं. म्हातारं टाचा म्हणलं पण शिवा म्हणलं नाही. ही कृपा आहे. विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सांगायचं तात्पर्य काय? देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून यायचं की नाही यायचं याच्याकरता सुद्धा परमिशन कोणाची लागते? बोला बोला बोला, कोणाची लागते? बहुत सुकृताची जोडी मन ओनी विठ्ठल यावडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी. देव एका जन्मात प्राप्त होत नाही. देव प्राप्त करण्याकरता आणि देव आपल्याला भेटण्याकरता एका जन्माचं पुण्य लागत नाही. मग त्याच्यासाठी काय काय करावं लागतं? निळोबरांची गोड गवळ नाही. याच लागी ओ ते गियेले भोग, याच लागी ओ अष्टांगाचे योग, याच लागी ओ केले नानायाग, याच लागी हो विषयाचा त्याग. हो जन्मो जन्मांतरीची केली ही सूचना, जन्म जन्मांतरीची केली ही सूचना. एका जन्माचं नाही, अनंत जन्माचे भोग त्यागले, योग केले, अष्टांगाचे योग केले. तेव्हा जाऊन तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मिया. तेव्हा जाऊन तो देव प्राप्त होतो. मग ह्या देवाची प्राप्ती होण्याकरता देव स्वतः सांगतो तुम्ही माझ्याकडे या, कारण माझ्याकडे हे तिघही ताप घालवण्याची ताकद सामर्थ्य माझ्यामध्ये. म्हणून माझ्या देवाच्या हातात त्रिशूल आहे. हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा आणि जगाच्या पाठीवर एकच देव आहे ज्या देवाला 3 डोळे आहेत. किती देव आहे? किती डोळे आहेत? 3 डोळे आहेत. आणि त्या 3 डोळ्यांना देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि असा हा भगवान परमात्मा का हो? मग तुमचा भगवान परमात्मा भस्म उटी रुंड माडा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. पण तुमच्या भगवंताचा पोशाख तरी काय? गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर.
चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहर. तुमच्या भगवंतानं कुठला पोशाख परिधान केलेला आहे म्हणे गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहर. माझ्या देवानं गज चर्म व्याघ्रांबर म्हणजे हत्तीचं कातळ परिधान केलेलं. कधी? श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी. तुमचा सप्ताह श्रावण मध्ये होतो ना, श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी माझा भगवान परमात्मा गज चर्म परिधान करतो. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहर. आणि माझ्या देवाचं वैभव एवढं मोठं आहे, कारण माझा ते म्हणतात ना, माणूस जेवढा मोठा असतो तेवढी त्याची संगत मोठी असते. वाक्य खोटं आहे. जेवढी माणसाची संगत मोठी असते माणूस तेवढा मोठा होत चालतो. म्हणून संगत करना बडे की तो बडत बडत बड जाय, और संगत करना छोटे की तो घटत घटत घट जाय. म्हणून संगत चांगली करा. ऐका, एक वेळचं जेवण चुकलंय म्हणजे एक वेळची पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकतंय. पण माणसाची जर संगत चुकली तर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत. म्हणून संगत चांगल्याची करा, चांगले मित्र बनवा. एकाने मला विचारलं, महाराज तुमच्या मतानं सांगा आम्ही मित्र कोणाला बनवलं पाहिजे, 100 एकरवाल्याला, 50 एकरवाल्याला, 200 एकरवाल्याला, की जो भगवत भक्त आहे त्याला? मी सांगितलं, वारकरी संप्रदायाचा उपासना करणारा आणि वारकरी संप्रदायाची साधना करणारा मित्र भेटण्याकरता तुमचं प्रारब्ध सुद्धा तेवढं बळकट पाहिजे, बळकट लागतं. त्याच्याशिवाय वारकरी संप्रदायाचा मित्र भेटत नाही. आणि नाहीच भेटलं कोणी तर कोणाला मित्र बनवायचं? तर मित्र दोनच लोकांना बनवा, एक तर देवाला, एक तर संतांना. तुमच्या आयुष्यातले सर्व सिक्रेट तुम्ही कोणाला सांगता? तुमच्या आयुष्यातलं सर्वात सिक्रेट कोणाला सांगता तुम्ही? कोण म्हणलं बायकोला? सांगू नये बरं, लय माग पडतं भांडण झाल्यावर. तुका म्हणे अनुभव आले अंगात. ऐका, आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं सिक्रेट जर कोणा पुढे सांगायचं असेल ना, तर एक तर देवा पुढे सांगा, एक तर संतांपुढे. तुमच्या आयुष्यात मित्र बनवायचं असेल तर देवाला बनवा, नाहीतर संतांना बनवा. बोलू नये, पण आता आलं आणि यंग जनरेशन दिसतोय म्हणून बोलतो. तुमच्या भाषेत सांगू, मित्र देवाला नाही तर संतांना बनवा. काय होईल? स्वर द्या, सांगतो तुमच्या भाषेत. मित्र देवाला आणि संतांना बनवलं तर आमच्या आयुष्यात काय होईल? ऐका, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. अरे भल्या माणसा, तुमच्या आयुष्यात जर संतांना मित्र बनवलं तर काय होईल? ऐक, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा. मित्र बनवायचा असेल तर असा बनवा. आणि संत आणि देव तुमच्या आयुष्यात अशी मित्र आहेत जी तुमची संगत कधी सोडत आणि तुम्हाला एकटं कधी पडू देत नाही. मग असा असणारा देव, त्या देवासोबत नातं जोडा. मग ज्या देवासोबत तुम्ही नातं जोडणार त्या देवाची वेशभूषा कशी आहे? तर माझा देव गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहर. आणि माझ्या देवाचं एवढं मोठं वैभव आहे, केवढं वैभव आहे. माझ्या देवाचे मित्र साधे सुधे नाहीत. मग भूते बेताळ नाचती, 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 भूते भूते
नाचते हर्षयुक्त उमापती. कोण सांगात येत माझ्या देवाचे भूत वेताळ हे भगवंताचे संगाती आहेत. आणि भगवान परमात्मा यांच्या सोबत असल्यावर सुद्धा नरहरी महाराज म्हणतात माझा देव कसा आहे, समाधानी आहे, हर्षयुक्त उमापती. कुठली परिस्थिती येऊ द्या माणसानं समाधानी राहावं आणि प्रसन्न राहावं. आणि सर्वी चिंता तुझी चिंता त्यासी. तुम्ही फक्त आवडीनं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. का हो, मग तुमचा हा जो देव आहे ज्याची या पद्धतीनं वेशभूषा आहे, या देवाची संगती अशी आहे, त्या देवामध्ये तुमच्या वारकरी संप्रदायातल्या देवामध्ये काहीच फरक नाही म्हणले नाही. मग जो पांडुरंग आहे तोच भगवान शिव आहे आणि जो भगवान शिव आहे तोच पांडुरंग परमात्मा आहे. मग एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण हात वरती करा, हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे राव. हात वरती करा आणि नामस्मरण. विठोबा रखुमाई टाळी वाजवा. जय विठोबा रखुमाई टाळी टाळी हा. जय विठोबा रखुमाई कंठी शोभे वासुकी हर. नरहरी महाराज अशा तुमच्या देवाला जर आम्ही शरण गेलो तर काय होईल. नरहरी महाराज म्हणतात माझ्या या देवाला जर तुम्ही शरण गेलात तर तुमच्या आयुष्यातलं दुःख निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. कारण माझा भगवान परमात्मा कोण आहे तर हा सुखाचा आगर आहे. अभंगाचं सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुके हार. ज्या भगवंताची प्राप्ती, ज्या भगवंताला तुम्ही शरण जाणार आहात हा भगवान परमात्मा सुखाचा आगर आहे, सुखाचा सागर आहे. असं कोण म्हणतंय ही शाश्वती माझी आहे. म्हणे नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली ज्ञानेश्वर भस्मोटी रुंडमाडा हाती त्रिशूर नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर. यथामती यथा अवकाश. माऊली ज्ञानोबाराने ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 1 मिनिट आधी मी सेवा संपुष्टात आणलेली आहे, कारण काही सूचना तुम्हाला द्यायची असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज महाशिवरात्र आहे. आज जेवढं जागरण आपल्याला करता आलं तेवढं चांगलं आहे. भोलेनाथाची रात्रभर बसून भगवान भोलेनाथाची सेवा करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणण्यापेक्षा ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्राचा जप करा, कारण हा स्वयंसिद्ध मंत्र आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र महाशिवपुराणात नाही, म्हणून इकडं तिकडं सैरा वैरा भटकतीला न जाता ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करा. भगवान भोलेनाथ परमात्मा तुम्हाला सद्बुद्धी सद ऐश्वर्य दिल्याशिवाय राहणार नाही. भगवान भोलेनाथासारखं दैवत या जगामध्ये दुसरं कुठलंच नाही. एवढं भोळं दैवत आहे. आज जर भगवंताची तुम्ही त्या ठिकाणी भक्ती केली, उपासना केली तर नक्कीच तो भगवान परमात्मा तुमची भरभराटी केल्याशिवाय राहणार नाही. असा हा भक्ती उत्सव, ज्या भक्ती उत्सवात एवढ्या भव्य दिव्य नियोजनामध्ये तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. तुमच्या सर्वांच्या अथक परिश्रमानं हा 1 दिवसाचा उत्सव
आज या ठिकाणी पूर्णत्वास जातोय. म्हणून भगवान भोलेनाथाला याच व्यासपीठावरनं भगवान भोलेनाथाला एवढंच मागणं आहे, हे भगवान भोलेनाथा एकच कर, माझ्या या हिरड गावातल्या ज्या लोकांकडे 5 एकर असेल त्याची 10 होऊ दे, 10 वाल्यांची 20 होऊ दे, 20 वाल्यांची 50 होऊ दे, 50 वाल्यांची 100 होऊ दे. भगवान इन सबका भला करना, बस शुरुआत मुझसे करना, एवढं त्या भोलेनाथाकडे मागतो. पुनश्च एकदा सर्व हिरडगावकरवासियांचं हार्दिक हार्दिक मनापासून आभार, हार्दिक हार्दिक स्वागत. भगवान परमात्मा उदंड आयुष्य तुम्हाला देव. अशीच भगवंताची संतांची सेवा तुमच्या कारण होत राहू, तुमची भरभराटी होत राहू. तसंच सध्या तुमच्या गावाची भरभराटीच आहे, त्याबद्दल वाद नाही, कारण ही तुमची सेवा आहे आणि त्या सेवेचं हे फळ आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही सेवा करा, तुम्हाला त्याचा मेवा भेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सेवा करणार नाही, तुम्हाला मेवा भेटणार नाही. आणि अशी जी कार्यक्रम असतात याच्यात तुम्ही दान धर्म करतात, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आपण कमवलेल्या पैशातला 25% भाग आपण हा दान धर्म करता वापरला पाहिजे. हस्तो पवित्र यदि दान पुण्यम, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्र यदि नामघोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हातानं दान धर्म केला पाहिजे. आणि तुम्ही दान धर्म करतात म्हणून भगवान परमात्मा तुमची झोली भरतोय. खरं सांगू, भगवंताची प्रतिज्ञा आहे. भगवान परमात्मा म्हणतात, तू मेरे लिए 1 रुपया खर्चा करके तो देख, तेरे लिए कुबेर के भंडार ना खोल दू तो कहना. आणि कुबेराचं भंडारच जणू काही या गावकऱ्यांसाठी देवानं उघडं करून दिलेलं आहे. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या मनाची माणसं आहेत, एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करतात, म्हणून भगवान परमात्मा साक्षात तुमच्यावर प्रसन्न आहे. कधीही तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही. कारण भगवान भोलेनाथ देव के देव महादेव. कोण तो देव? मेरा भोला है भंडारी, तेरी महिमा है प्यारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. गोरा भांग रगड़ के बोली, तेरे साथ भूतों की टोली, शंभुनाथ रे शंकरनाथ रे. तो भगवान परमात्मा कोण? शंकर तेरी जटा से बहती है गंगा धार. तो भगवान परमात्मा. आणि म्हणून अशी या भगवान परमात्म्याची सेवा स्वयंरूपानं आपण करत आहात. महाशिवरात्रीची कथा आगाध आहे. एक चित्रकूटनं चित्रभानू नावाचा एक शिकारी शिकार करण्याकरता गेला. घराच्यांचं पोट भरावं म्हणून शिकार करणार तो. रात्र होती महाशिवरात्राची, पण एकही शिकार येत नाही. पहिला प्रहर संपला, ज्या झाडावर जाऊन बसला ते झाड बेलाचं होतं. आणि माझ्या भोलेनाथाला काय आवडतं ते म्हण, एक गाणं ना, ये भोड्या शंकरा आवड तुला बेलाची आणि बेलाच्या पानाची. हे बेलपत्र, हे बिल्वपत्र भगवान परमात्म्याला का आवडायला लागलं? त्याची कथा खूप मोठी आहे, पण एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो. भगवान त्या ठिकाणी महालक्ष्मीनं भगवंताची उपासना आणि भक्ती करायचं ठरवलं. आणि महालक्ष्मीने 1000 कमळ एकत्रित आणले आणि 1000 कमळ भगवान भोलेनाथावर समर्पित करायचे म्हणून पूजा करण्याकरता बसले. 99 म्हणजे 999 कमळ समर्पित झाले. 1000 मोजून आणले होते, पण एक कमी पडलं. आणि एक कमी पडलं म्हणून माझ्या लक्ष्मी मातेनं एक कमी पडलं म्हणून 3 पानाचं बेल भगवान भोलेनाथाला समर्पित केलं. आणि भगवान भोलेनाथाला ते समर्पित केल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतो, माझं सर्वात आवडती जर कुठली वस्तू असेल तर ते बेलपत्र आहे. बेलपत्रामुळे भगवंताचीही आम्हाला अनुभूती येते आणि त्या बेलपत्रामुळे साक्षात लक्ष्मीचीही आम्हाला अनुभूती म्हणजे आशीर्वाद भेटत असतो. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याला ते बिल्वपत्र वाहिले जातात. महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर तो चोरी करणारा चोर, शिकार करणारा तो शिकारी त्या झाडावर बसून शिकार येत नाही म्हणून एक एक पत्र तोडावं आणि खाली फेकावं. पण त्याला माहिती नाही की त्या खाली काय, त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचं लिंग म्हणजे पिंड आहे. त्यानं एक एक पान तोडावं, खाली फेकावं. त्याच्या मनात तो भाव नाही, पण माझा देवानं भाव नाही पाहिला. तो करत होता तेवढी कृती पाहिली आणि कृती पाहिली म्हणून पहिल्यांदा हरण आलं, त्याला शिकार करणार तेवढं ते हरण जवळ येऊन म्हणतं, बाबा खरं सांगू, माझे लेकर बारा घरी आहेत, मी त्यांना भेटून येते. याला दया आली, याने सोडून दिलं. दुसरं हरण आलं ते म्हणले मला पतीला भेटायचंय, त्यालाही सोडून दिलं. तिसरं हरण आपल्या लेकरांसोबत आलं. तिसरं हरण आल्यानंतर हा तिसऱ्या हरणाला आता मारावंच लागणार. 2दा शिकार माझ्या हातातून गेलेले. तिसरं हरण म्हणू लागलं, खरं सांगू का, माझे लेकर आहे, एवढी लेकर पतिदेवाच्या स्वाधीन करते आणि तुला येऊन भेटते, बाबा मारू नको. हरणावर विश्वास ठेवणारी लोक त्या काळात होती. आता शोकांतिक आहे, माणसावर माणसाचा विश्वास राहिला नाही. शिकण्यासारखं आहे आमच्याकरता. शेवटी यानं जाऊ दिलं. कालांतराने पहिला प्रहर गेला, दुसरा प्रहर गेला, तिसरा प्रहर गेला आणि 4थ्या प्रहरामध्ये हे सर्व आलेत. पण तोपर्यंत भगवंताची झालेली भक्ती, ज्यावेळेस ते तिघही समोर आलेत, याच्या मनातली ती
शिकार करणारी ती भावना निघून गेली. यानं तिघांनाही सोडून दिलं. चौथा प्रहर संपला. याच्या हातून बिल्वपत्र त्या शिवलिंगावर पडलेत. भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्थापित झाले, आविर्भूत पद्धतीनं प्रकट झाले आणि त्या शिकारी करणाऱ्या त्या चित्रभानू नावाच्या भक्ताचा स्वतःचा उद्धार करून दिला. ती रात्र म्हणजे महाशिवरात्र आणि म्हणून महाशिवरात्राला महान महत्व आहे. म्हणून आज केली जाणारी पूजा, आज एकदा ओम नमः शिवाय म्हणणं म्हणजे 100 जप पूर्ण केल्यासारखं आहे. आज एकदा भगवान भोलेनाथाची स्तुती करणं म्हणजे 1000 वेळा नाव घेण्यासारखं आहे. म्हणून तो जप आपण उद्या आज नक्की करा. उद्या मोठी पर्वणी आहे. उद्या जो दिवस आहे ती अमावस्या आहे आणि ही अमावस्या म्हणजे द्वापार युगाचा प्रारंभ दिवस आहे उद्याचा. म्हणजे तिथीनुसार द्वापार युग ज्या तिथीला सुरुवात झाली होती, प्रारंभ झाला होता, ती तिथी उद्याची आहे. म्हणून उद्या सुद्धा भगवंताची जेवढी भक्ती करता येईल, कारण याच्याने आपल्याला दुपटीनं पुण्य भेटणार आहे. मग एवढं शॉर्टकट पुण्य कुठंच भेटत नाही. तेवढं पदरात पाडून घ्या. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या चरणी अर्पण करतो. पुनश्च एकदा सेवेला पूर्णविराम. या ठिकाणी उपस्थित असणारी ज्यांची प्रार्थना उपस्थिती गुरुजींच्या चरणावर त्या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. गायक मंडळी वैष्णव गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत. लेट का होईना पण थेटपर्यंत साथ देणारे आमचे गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून धन्यवाद. दोघं चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील, अत्यंत गोड अशी साथ आमची बाबांची पेटीवर आहे. बाबांचेही मनापासून धन्यवाद. गोड अशी दादाची माझ्या समोरची मी दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण आपल्या माणसांना मोठं केलं पाहिजे आणि आपण आपल्या माणसांची स्तुती केली पाहिजे. आपल्या माणसांना आपणच मोठं करू. आमचे श्री गुरु सांगायचे, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, एकच काम करा. काय करा? दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका. तुम्ही एक दिवस मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोड अशी महत्वाची संस्कृती आहे. महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज चाललेला आहे, घरात बसून बसून येते न बसता कीर्तन ऐकावीत, हा अट्टहास ज्यांचा आहे, असे यूट्यूबचे सर्व असणारे एक महाराष्ट्रातलं एक भरभराटीचं चॅनल आणि खूप गोड असं चॅनल आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या तळाकाळात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचा अट्टहास मनी बाळगलेला आहे. असं माझा कीर्तनकाराचे सर्व आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना कोटी कोटी धन्यवाद. आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदाय, प्युअर वारकरी संप्रदाय काय असतो, कीर्तन परंपरा काय असते, भजन परंपरा काय असते, भक्ती उत्सव काय असतो, समाधी उत्सव काय असतो, वारी काय असते, याचं पदोपदी मार्गदर्शन आणि चित्रीकरण ज्या डोळ्यांना आम्हाला बघायला भेटतंय, असं आमचं सर्वांचं लाडकाने आवडतं चॅनल म्हणजे कोष्टी बाबांचं चॅनल. ते चॅनल त्याच्यावरही हा कार्यक्रम चालू आहे. बाबांनाही मनापासून कोटी कोटी धन्यवाद. बाबांचं मन मोठं आहे. आमची सारखी लेकरं त्यांनी बसावं आणि त्यांनी वाजवावं एवढा आमचा अधिकार नाही. पण सांगू, ही वारकरी संप्रदायाची व्यापकता आहे आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की अधिकारी लोकांनी कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं आणि पखवाज वाजवावा आणि अधिकार कमी असणाऱ्या लोकांनी कीर्तन करावं आणि अधिकारी लोकांनी ते गोड करून घ्यावं. हे फक्त वारकरी संप्रदायात होतं, बाकी कुठेच नाही. म्हणून बघा, शिष्याच्या कीर्तनात टाळ घेऊन माऊली ज्ञानोबारांना गायन करावं, चाल गावी आणि गुरुच्या गुरुनं आपल्या कीर्तनात उभं राहून त्यांना साथ करावी, ही व्यापकता फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून जगाच्या पाठीवरचा सर्वात श्रेष्ठ संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि हा वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळे श्रेष्ठ झाला, एकदा त्यांचं नामस्मरण टाळी वाजवा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोठाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. टाळी टाळी हा एकनाथ नामदेव तुकाराम, 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 एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोठाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोठाबाई. चाल म्हणायचं, चाल म्हणायची. हो गुरुजी म्हणते ना, या बाबा ऐका. भजन सम्राट माझ्याकडनं जे नाव राहिलं गेलं मी क्षमा मागतो. शरीभक्त पारायण परमश्रद्धे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे बाबांचं नाव आधी घेतलं होतं पण मी विसरलो पुन्हा. श्री संगीतातलं एक वैभवशाली जीवन आणि आमच्यासारखे किती, आमच्यासारखे म्हणण्यापेक्षा आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ किती शिष्य त्यांनी घडवले, असं महाराष्ट्रातलं एक संगीत क्षेत्रातलं वैभवशाली जीवन श्री
हरिभक्तपरायण तुकाराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना विनंती आहे, शेवट याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस, आता शेवटचा टाइम गोड व्हावा या ज्ञानानं बापा शेवटची चाल म्हणतील आणि कीर्तनाला पूर्ण विराम. या गुरुजी या. पांढरे भाऊ राम महाराज पांढरे, त्यांना साथ करतील राम महाराज. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, सर्व 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 सुखाचे आधार, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, म्हणे नरहरी सोनारे, म्हणे नरहरी म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार, गज चर्म व्यागंबर, गज चर्म व्यागंबर, कंची चोरे वाचुके कंठी शोभे वासुकी हार, वासुकी हार, वासुकी हार, वासुकी हार, वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म व्यागंबर, गज चर्म व्यागंबर, विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय, हे बोलिलेले पुरे वेळे वाकोडे उत्तर, हे नाही विचारिला अधिकार आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वराला पायापैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, पार्वती पती शिव हर 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 महादेव, सद्गुरु बहिनीनाथ महाराज की जय.